करवीर तालुक्यातील चंबुखडी इथल्या कातवरे यांच्या बंगल्यात झालेल्या चोरीचा पोलिसांनी शोध लावला। या प्रकरणात 4 जणांना ताब्यात घेतलं होतं। मात्र यातील प्रसाद मिसाळ आणि सचिन सोनुले या दोघांची नावं निष्पन्न झाल्यानं त्यांना करवीर पोलिसांनी अटक केली। इतर 2 मुलांचा या प्रकरणाशी संबंध नसल्यानं त्यांना क्लीन चिट देण्यात आली। या चोरी प्रकरणातील संशयितांकडून मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, तसंच दोघा संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। करवीर तालुक्यातील चंबुखडी इथल्या कातवरे यांच्या बंगल्यात काही तरुणांनी नशेचा अड्डा बनवला होता। या बंगल्यात रात्रीच्या वेळी शिरून काही तरुण इथं ओली पार्टी करत होते, तसंच अंमली पदार्थांचं सेवन देखील करत होते। याबाबत या बंगल्याचे मालक कातवरे यांना माहिती मिळाली। त्यांनी सहकाऱ्यांसोबत 2 दिवसांपूर्वी परिसरात सापळा लावला। काही तरुण टेरेसवरून त्यांच्या बंगल्यात शिरल्याचं लक्षात आलं। त्यानंतर कातवरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घरात जाऊन या तरुणांना पकडण्याचा प्रयत्न केला, ते पळून गेले। त्यांचा पाठलाग केल्यानंतर मुख्य संशयितांच्या ऐवजी दुसरेच 2 तरुण बंगला मालकांच्या हाती लागले। त्यांनी या तरुणांना पोलिसांच्या स्वाधीन केलं। मात्र चौकशीमध्ये कातवरे यांच्या बंगल्यातील चोरी, दारू आणि अंमली पदार्थांच्या पार्टीशी या 2 तरुणांचा कोणताही संबंध नसल्याचं लक्षात आलं। दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक कळमकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास केला। त्यानंतर या प्रकरणी शिंगणापुरातील प्रसाद मिसाळ आणि गणेश नगरातील साहिल सोनुले यांनी बंगल्यात पार्ट्या करून साहित्य चोरल्याचं निष्पन्न झालं। त्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान या दोघांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे। मात्र ज्यांचा या प्रकरणाशी संबंध नव्हता अशा 2 तरुणांना कारण नसताना या त्रासाला सामोरं जावं लागलं।